श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर घटस्थापनेच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर मी ही घटस्थापना कशी केली, कशी पूजा मांडली, कसं नैवेद्य काय दाखवला आहे, हे सर्व तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे. तर चला सुरुवात करूया. तर हे आमचं आहे देवघर, बघू शकता. इथे ही केलेली आहे तयारी. चौरंगावर मी वस्त्र टाकून ठेवले. आपली आहे वावरी, वावरातून आणलेली माती आहे आपली ही. आपल्या शेतातली माती चांगली असते. नारळ, विड्याची पानं, विड्याचं साहित्य सगळं, दुर्वा, लेकुरवाळी हळकुंड म्हणतात तिला, याला लेकुरवाळी हळकुंड म्हणतात. हे आहे सप्तधान्य, करडई, हरभरा, मूग, तीळ, धने, गहू अशी मिळून मी सप्तधान्य घेतलेली आहेत. हे दिव्याची तयारी केली आहे. मोठी वात एक बनवून घेतली आहे आणि विड्याच्या पानांची माळ. आपल्याला देवीचा टाक आपल्याला या तांदळावर झोपून ठेवायचा असतो 9 दिवस. तर ती प्लेटही मी घेऊन ठेवली आहे. घट आणि घटाला नाडा बांधला आहे. ज्या कलशावर आपल्याला देवीचा टाक ठेवायचा त्यासाठी हा तांब्या आहे. तो ही सर्व तयारी मी करून ठेवलेली आहे. खडीसाखरेचाही प्रसाद मी ठेवलेला आहे. ही सगळी तयारी अगोदर करून ठेवलेली आहे. आता हे सर्व धान्य आपण त्या वावरीमध्ये म्हणजे त्या मातीमध्ये आपण सगळं मिक्स करून घेऊया. या प्रकारे मी सगळं धान्य त्यामध्ये आधी टाकून घेतले. तुमच्याकडे ही कशी घटस्थापना अशीच करतात का? काही वेगळी पद्धत आहे तुमची? काही आणखी करावं लागतं? प्रत्येक ठिकाणची ही वेगळी वेगळी पद्धत असते बरीचशी, पण ही पद्धत सर्वत्र सारखीच असते. मातीमध्ये सर्व सप्तधान्य टाकून माती ओली करून घ्यायची. आता कलशाला मी हळदी कुंकवाची बोटं ओढून घेत आहे. नेहमी वरच्या साईडने आपण करायची असतात ही बोटं. अशी हळदी कुंकवाची खाली अशी ओढायची नसतात, वरच्या दिशेने न्यायची असतात. या प्रकारे सर्व ही तयारी आधी करून घेते म्हणजे पटकन आपल्याला जेव्हा आपण सगळे घट वगैरे बसवतो त्यावेळेस काही अडचण येत नाही. घटालाही मी तसेच हळदी कुंकवाची बोटं ओढून घेत आहे. त्याला हा नाडा मिळतो. हा तुमच्याकडे काय म्हणतात त्याला मला नाही माहिती, आमच्याकडे नाडाच म्हणतात. तर नाडा बांधून घेतला आहे मी घटाच्या गळ्याला आणि यालाही हळदी कुंकवाची मी 5-5 बोटं उठवून घेत आहे. आमच्या माई सगळी तयारी करतायत, काही जेवढी जमेल तेवढी. त्यांचाही गुडघा खूप दुखतोय तरी पण त्या करतायत. हे पहा, या प्रकारे मी घटाला आणि कलशाला दोन्ही बाजूनी करून घेतलेली आहे हळदी कुंकवाची बोटे. आता त्यामध्ये आपण पाणी ओतून घेऊया. आपल्याला घटावर नारळ ठेवायचा आहे, त्यामुळे पाणी असंच ठेवा की नारळ ठेवल्यावर पाणी खाली येणार नाही. तर दोन्ही याच्यामध्ये मी पाणी ओतून घेतलं आहे आणि त्यामध्ये आपलं साहित्य टाकून घ्यायचं आहे. आता 1-1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे दोन्ही कलशांमध्ये, म्हणजे घटामध्ये पण आणि कलशामध्ये सुद्धा. सुपारी टाकली आहे, हळकुंडही टाकलं आहे दोन्ही याच्यामध्ये. दुर्वांच्या जुड्या नव्हत्या केल्या मी, 5-5 काड्या आणलेल्या होत्या. त्या 5-5 काड्या मी टाकल्या त्यामध्ये आणि आपल्या विड्याच्या पानांनी कलश सजवून घ्यायचा आहे आपल्याला. हा आमच्या घटावर नारळ असतं, काहींच्या घटावर नारळ नसतं. या प्रकारे मी विड्याची पानं लावून घेतली आहेत आणि तांब्यालाही आपल्याला ती लावून घ्यायची आहेत. त्या प्रकारे नारळ आपल्याला ठेवून घ्यायचे. त्यावर मी स्वस्तिक काढलं आहे कुंकवाने. जसं जसं आमच्या माई सांगत होत्या तसं तसं मी करत होती. सासूबाई जसं करत होत्या पहिल्यापासून सगळं तसं. या प्रकारे मी स्वस्तिक काढून घेतले. स्वस्तिक काढण्याची एक पद्धत असते, तीही मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन. पहा, घट एका बाजूला मी ठेवून दिला आहे. आता कलश तयार करूया. कलशालाही आपण हे पाणी वगैरे लावून घेऊया आणि 3 कलश आणि घटामध्ये हळदी कुंकू अक्षदा आणि फुलं हे टाकून पंचोपचार पूजा त्यांची करून घ्यायची आहे.
हे पहा, या प्रकारे घटाचीही मी केली आहे. जोपर्यंत आपण स्थापन करत नाही तोपर्यंत आपण हालचाल काढून घेऊ शकतो. आता हा विडा तयार केला आहे. विड्यावर हळकुंड, बदाम, खारीक, खोबरं वगैरे असे पदार्थ ठेवलेले आहेत. आता माती आपल्याला जी आहे ती ओली करून घ्यायची आहे. जास्त ओली पण नाही करायची आहे, नाहीतर आपल्या त्या धान्याला असा बुरशी आल्यासारखी होते. आपली माती ही ओली करून झाली आहे आपली, आणि घटाला ठेवायला छान जागा करून घेतली मध्ये. इथे जिथे कलश ठेवायचा आहे तिथे मी गहू ठेवलेत आधी खाली, त्यावर आपल्याला हा कलश ठेवायचा आहे पहा. आणि या तांदळाच्या प्लेटवर आपल्याला देवीचं टाक, तुळजापूरची देवी, तुमची जी कुलदैवत असेल त्या देवीचं टाक तुम्ही त्यावर ठेवून घ्या. त्याची मी हळदी कुंकू वगैरे टाकून पूजा करून घेतली, आणि त्यावर पानं ठेवून मग मी देवीचा टाक ठेवला आहे झोपवून. तुमच्याकडे कसं करतात तेही मला सांगा कमेंटमध्ये. पहा, आणि आता या मावरीवर आपल्याला घट मांडून घ्यायचा आहे. नारळ वगैरे अगोदरच बघून घ्या, सरळ आहे की वाकडा आहे, कसा आहे. स्वस्तिक समोरच्या बाजूने केलंय. खूप छान वाटतंय, आता प्रसन्न वातावरण वाटतंय. 9 दिवसांचे उपवास आहेत. तुम्हालाही 9 दिवसांचे आता फराळ पाणी त्याची चिंता असेल. माझ्याच्याने जेवढे होईल तेवढे व्हिडिओ मी तुम्हाला पदार्थांचे दाखवण्याचा प्रयत्न करेन नक्कीच. एका बाजूने दिवा मांडून घ्यायचा. दिवा खरं तर उजव्या साईडनेच मांडतात. मी दिवा मांडून घेतला आहे. त्या तेलामध्ये ना कापूर टाकून घ्यायचा. माझ्याकडे हा भीमसेनी कापूर आहे. मी त्याच्यामध्ये कापूर असा चुरगळून पावडर करून टाकून दिला आहे. त्यामुळे आपला दिवा जास्त विझत नाही आणि काजळही लवकर येत नाही ते, आणि सुगंधही खूप छान येतो. सगळा घरभर त्या कापुराचा सुगंध दरवळत असतो त्या दिव्याबरोबरच. त्यामुळे कापूर नक्की टाका, खूप छान वाटतं. नैवेद्यही ठेवून घेतला आहे, विडाही ठेवला आहे. ही सगळी मांडणी पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला दिवा पेटवायचा नाही आहे. सगळी मांडणी व्यवस्थित पूर्ण झाली तरच दिवा लावून घ्यायचा आहे आपल्याला. धूप, दीप, अगरबत्ती सगळं लावून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. आता सर्व मांडणी आपली पूर्ण झाली आहे, त्यामुळे आता दिवा लावायला हरकत नाही. म्हणून मी आता हा दिवा लावून घेते. आणि हवेने विझू नये वगैरे म्हणून अशी काच मिळते दिव्याला, ज्या त्या मापाची असते, ती मी ठेवून घेतली आहे. आणि आता जी आपण 9 विड्याच्या पानांची माळ करून घेतली होती ती माळ ही लावूया. हळदी कुंकू अक्षदा यांनी आपल्याला घटाची, कलशाची, दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. विड्याची सुद्धा. गणपती बाप्पा म्हणून असतो त्यावर सुपारी. आणि आता ही विड्याची माळ आपण त्याला अर्पण करूया. तर त्यासाठी मी एक स्टिकर वरती लावून घेतले आहे हुकाचं, त्यामुळे माळ लावायला आपल्याला अडचण येत नाही काही. सर्वांची हळदी कुंकू अक्षदा लावून पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे. असं मी ह्या घटस्थापना केलेली आहे. काही चुकलं असेल तरी सांगा. कशी वाटली ही पूजा तेही सांगा. चला आरती करून घेऊया आता. तर मला अश्विन शुद्ध पक्षी ही नवरात्रीची आरती खूप आवडते, त्यामुळे मी गणपतीची आणि देवीची दुर्गटभारी आणि नवरात्रीची आरती अशा करून घेतलेल्या आहेत. तुम्हालाही आवडते ना ही आरती? खूप छान वाटते या दिवसात म्हणायला ती. आणि घरात जास्त जण असले की ती ऐकायलाही खूप छान वाटते. सर्वांच्या तोंडून आरती, टाळ्यांचा गजर, घंटेचा गजर, खूप प्रसन्न वातावरण होतं हे. पण आम्ही दोघीच होतो काल, त्यामुळे तरी आम्ही छान आरती वगैरे करून घेतली आहे. अंबे मातेचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवरही कायम असू देत. सर्वांची भरभराट होऊ देत.
आई अंबे सर्वांवर आपली कृपा ठेव. आता अंबा मातेचा मी गजर करून घेतलेला आहे आणि ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्चै या मंत्राचा 16 वेळेस जप करून घेतलेला आहे. तुम्हालाही जेवढा जप करता येईल तेवढा तुम्ही करा. दुर्गा सप्तशतीचे पाठ असतात, तुम्हालाही ते जमत असतील तर नक्की करा. आपल्याला स्वामी सेवेच्या नित्यसेवेच्या या पुस्तकामध्ये भरपूर त्याचे देवीची सेवेचे श्रीसूक्तम आहे, सिद्धकुंजिका स्तोत्र आहे. हे सर्व सेवा तुम्हाला जरी पाठ जमला नाही तर तुम्ही ह्या सेवा नक्की करण्याचा प्रयत्न करा. खूप फलदायी आहेत ह्या आणि करूनसुद्धा खूप प्रसन्न वाटतं. आता मी दर्शन घेते आहे आणि सर्वांसाठी सुख शांती समृद्धी मागते आहे आणि तिची सेवा अखंड आपल्या सर्वांकडून घडो हीच प्रार्थना आहे. सर्वांवर तिची कृपादृष्टी असावी, सर्वांची लेकरं तिने सुखी ठेवावी, सर्वांबरोबर आपलीही लेकरं सुखी असावी, चूकभूल क्षमा असावी अशी प्रार्थना मी करून घेतली आहे. तर आपली घटस्थापना आता पूर्ण झालेली आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आहे, तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर काय चुकलं आहे, काय राहिलं आहे किंवा कसा वाटला आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या व्हिडिओला एक लाईक द्या, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. हे पहा माझी पूर्ण घटस्थापना झालेली आहे. आता राहिलेला आहे नैवेद्य फक्त. त्रिवार मुजरा करून मी दर्शन घेते आहे अंबे मातेचं आणि स्वामींचं. तर तुम्ही काय फराळ केलं आहे काल? मी खिचडी आणि दही असं साधं फराळ केलेलं होतं. हे पहा साबुदाण्याची खिचडी, बटाटा किसून मी केलेली आहे. अतिशय मऊ होते खिचडी. तुम्ही काय नैवेद्य दाखवला हे मला नक्की सांगा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री राधे राधे, जय अंबे.